प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आंबेगाव तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये एक राजकारणाला वेगळी कलाटणी मिळते का, अशा प्रकारची चर्चा होते. आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ 35 वर्ष आमदार राहिलेले दिलीपराव वळसे पाटील यांनी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणली. परंतु काही कार्यकर्ते त्यांना सोडून गेल्यामुळे हे कार्यकर्ते आता वेगवेगळी स्वप्न पाहतायत, स्वतःची उंची वेगळ्या पद्धतीने समजतायत आणि काही तरुण मंडळी सुद्धा वळसे पाटलांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही करतात. शेवटी यालाच राजकारण म्हणतायत. मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदराव पवार आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले. मंचरला त्यांची सभा झाली. मंचरच्या सभेमध्ये वळसे पाटलांवर त्यांनी जी काही टीका केली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्यासोबत हे दोन जे सहकारी आहेत हे वळसे पाटील साहेबांचे शुभचिंतक आहेत. हे असं सगळं राजकारण कशामुळे बिघडतंय? वळसे साहेबांनी एवढं चांगलं काम केलं असतानाही त्यांच्यावर आंबेगाव तालुक्याचेच कार्यकर्ते आज टीका करतायत. टीका करणाऱ्यांची उंची किती, राजकीय सामाजिक त्यांचं योगदान किती? भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम वळसे साहेबांपासून दूर गेलेत. ते सुद्धा वळसे पाटलांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. काय घडतंय, कुठं बिघडतंय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. दादा नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी ताळमेळ सोडलाय, वळसे पाटलांवर टीका करतायत. कसं पाहता? नाही, या ठिकाणी साहेबांनी जे 35-40 वर्ष या ठिकाणी तालुक्यात काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे. आता फाटाफूट म्हणजे कसं, वैयक्तिक स्वार्थापोटी काहींना महत्वाकांक्षा आहे, काहींना आमदारकीची स्वप्न पडलेत, त्यामुळे ते साहेबांना सोडून जात आहेत. आज त्यांना साहेबांनी काय कमी दिले? कारखान्यात 10 वर्ष चेअरमन केलं, बाजार समितीला 7 वर्ष, साहेबांच्या माग तालुक्यामध्ये नेहमी तेच त्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आणि लोकांना सांगायचे. म्हणजे ज्या ठिकाणी काही वेळेला अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं स्पष्ट का बाबा माझ्यानंतर देवदत्त निकम जे काही तुम्हाला कामं सांगतील ती त्यांची तुम्ही कामं करा. आणि हे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे का मला साहेबांनी सरपंच पदापासून तर कारखान्याचं संचालक, कारखान्याचं चेअरमन, त्याच्यानंतर बाजार समितीला संचालक, बाजार सभापती पद, ही सर्व पदं ही साहेबांच्या माध्यमातून त्यांना मिळाली आहेत. परंतु आता कुठंतरी आता महत्वाकांक्षा थोडीशी त्यांना आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते आणि जो पक्ष फुटीचा त्यांनी थोडासा फायदा घेतलाय. आमचं मत असं होतं त्यांनी साहेबांच्या बरोबर राहायला पाहिजे होतं. कारण साहेबांनी या तालुक्यासाठी जर साहेबांनी डिंबा धरण, तुमचे घोड नदीचे केटीवेर आहेत, त्यानंतर आमचा उजवा कॅनॉल आहे, हे जी कामं आहेत ही सगळी साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं आहेत. आणि हे साहेब म्हणजे तालुक्याचे, आंबेगाव तालुक्याचे देव माणूस आहेत आमचे. म्हणजे कारण आम्ही साहेबांना पहिल्यापासून मानणारी माणसं आहे. जसं मला त्या ठिकाणी कळतंय तेव्हापासून आम्ही साहेबांचं त्या ठिकाणी काम करतोय. अजून विरोधी काम आम्ही असं कधी केलेलंच नाही. साहेब सांगतील तेच साहेब. आणि आता लोक काही टीका करतील पण आम्ही विकासाबरोबर साहेबांनी सांगितलं का आपल्याला विकास करायचा आणि साहेबांच्या बरोबर आहे आम्ही. त्याच्यामुळे साहेबांना कुठल्याही प्रकारचं जरी काही कार्यकर्ते सोडून गेले तर मला असं वाटतंय काही फरक पडणार नाही. साहेब 100% ह्यावेळेस परत त्या ठिकाणी आमदार होतील आणि खासदारकीला सुद्धा महायुतीचाच उमेदवार त्या ठिकाणी विजय होईल. देवदत्त निकम साहेबांना सोडून गेले असं तुम्ही म्हणताय. देवदत्त निकम यांचं म्हणणं असं आहे का मी जागेवरच आहे, मी पवार साहेबांना सोडलेलं नाही. वळसे साहेबांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं. पवार साहेबांचे मानसपुत्र म्हणून वळसे साहेबांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख होती. मग पवार साहेबांना वळसे साहेबांनी जे सोडले त्या संदर्भात टीका होते, ह्या टीकेकडे कसं पाहता? नाही, या टीकेकडे कसं आहे साहेब, आता साहेबांनी पवार साहेबांना सोडले परंतु साहेबांनी काय सांगितलं काहीतरी राजकीय म्हणजे हे आहे. म्हणजे नाही का, आता अजितदादा बाहेर गेले, अजितदादा बरोबर ज्या वेळेला 41 आमदार जातात, बाकी प्रदेशातले बघा अन्य राज्यातले सुद्धा आमदार दादांबरोबर आहे. म्हणजे इथं काहीतरी असल्याशिवाय का. आणि आता जी येणारी सभा आहे 4 तारखेला त्या सभेत साहेब 100% सांगतील ना त्याचं म्हणजे जे काही शंका आहे प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये त्याचं 100% साहेब त्या ठिकाणी निवारण करतील असं मला वाटतंय. देवदत्त निकम यांनी त्यांच्या घरामध्ये वळसे साहेबांचा फोटो पण लावलेला होता. आता मध्यंतरी थापलिंगची यात्रा झाली त्यावेळेस साहेब नागापूरला गेले. देवदत्त निकम यांचं म्हणणं असं आहे आमच्या गावात आले
आम्हाला सांगितलंच नाही. मग आमच्यावर जर विश्वास नसेल मग साहेबांचा फोटो तरी कशाला ठेवायचा दर्शनी भागामध्ये? त्यांनी कुठेतरी तो फोटो अडगडीच्या ठिकाणी सुरक्षित ठेवलाय. नाही, आता कसं आहे, थापलिंगची यात्रा आहे. थापलिंग काय नागापूर गाव म्हणजे थापलिंगची यात्रा नाहीये. त्या ठिकाणी जवळ आहे, बाराडी आहे, अशी बरीचशी गावं त्या ठिकाणी आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह खातर साहेब त्या ठिकाणी दर्शनाला गेले असतील आणि हे त्यांना सुद्धा माहित असणार आहे की बाबा साहेब त्या ठिकाणी थापलिंगला दर्शनासाठी येणार आहेत. परंतु त्यांना वैयक्तिक सांगायला पाहिजे, मग त्याच्यामुळे ते गेले नसतील असं त्यांना काहीतरी वाटलं असेल, त्याच्यामुळे ते गेले नाही. परंतु साहेब त्या ठिकाणी थापलिंगला दर्शनासाठी गेले होते. आणि तिथं सुद्धा साहेबांचा इथून मागचा इतिहास आहे, तुम्ही बघा. ज्यावेळी थापलिंगची यात्रा होती त्यावेळेस साहेबांचा त्या ठिकाणी फ्लेक्स असायचा. आता ह्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी साहेबांचा फ्लेक्स नव्हता. म्हणजे तुम्ही पण काहीतरी थोडंसं चुकलेले आहात ना, म्हणून साहेबांनी तुमच्यापर्यंत नसन सूचना गेली ना, ती असं पण झालं असेल ना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीच्या अगोदर तुमची बाजार समितीची निवडणूक पार पडली. त्यावेळेस सुद्धा देवदत्त निकम यांची उमेदवारी नाकारली. ज्या देवदत्त निकम या सगळ्या कोर कमिटीमध्ये होते, सगळ्यांच्या इंटरव्ह्यू घ्यायला ते होते, आणि मग अचानक देवदत्त निकम यांची एक्झिट करण्यात आली. नाही, त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांना कारखान्याचं इलेक्शन झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं, एकतर तुम्ही कारखान्यामध्ये उभे राहा किंवा बाजार समितीला. जर तुम्हाला बाजार समितीला उभं राहायचं असेल तर तुम्ही कारखान्यात उभे राहू नका. परंतु ते काहीतरी म्हणले दोन्ही ठिकाणी पाहिजे. नंतर त्या ठिकाणी ते पण कोर कमिटीत होते. पण शेवटी आता साहेबांचा निर्णय, पक्षाचा निर्णय, त्या ठिकाणी साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. त्यामुळं म्हणजे असं मला वाटतं त्या ठिकाणी. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. तुमच्या ह्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, पूर्वी असं व्हायचं म्हणजे बा आमदार पण तुमचाच, खासदार पण तुमचाच. मागच्या निवडणुकीमध्ये वळसे साहेबांनी स्वतःची आमदारकी धोक्यात घातली. म्हणजे एक वेळेस मला विधानसभेला मतदान करू नका, परंतु अमोल कोल्हेंना विजयी करा असं ते म्हणाले. आता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी जे वळसे साहेबांनी वर्गणी काढली, काय काय केलं सगळ्यांच्या समोर आहे. खासदार कोल्हे पण सोबत राहिले नाही. ज्यांना पराभूत करा असं 2019च्या निवडणुकीमध्ये सगळे म्हणत होते. आता बहुतेक त्या शिवाजीराव आढळरावांना विजयी करा असं म्हणण्याची पाळी तुमच्यावर येऊ शकते. नाही, दादा जर राष्ट्रवादीत आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, तो काही विषय नाही. पण अमोल कोल्हेंबद्दल जर सांगायचं झालं, साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही प्रामाणिकपणे त्यावेळेस त्या ठिकाणी काम केलं. आणि 4 वर्ष झालं ते आमच्या मतदारसंघामध्ये आले नाही. आमच्या गावात फक्त निवडणुकीला आले, तर नंतर आले नाही. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आमच्या सहकारी संस्थेचा 100वा शताब्दी महोत्सव होता. त्यावेळेला आम्ही त्यांची तारीख घेतली, पहिली साहेबांची तारीख घेतली आणि नंतर साहेबांना आम्ही बोललो की बाबा अमोल कोल्हे साहेबांना पण खासदार साहेबांनी यावं अशी आमची इच्छा आहे. ते म्हणले बघा तारीख भेटते का. नंतर आम्ही 1 महिना त्यांचा फॉलोअप घेतला, त्यांनी आम्हाला शेवटी तारीख दिली नाही. मग ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले, जर त्या गावातल्या कार्यक्रमांना तुम्ही जाऊ शकत नाही, निधी तर आम्हाला दिलाच नाही, काही निधी 1 रुपयाचा नाही त्यांचा, आणि जर ते आमच्या कार्यक्रमाला जर सुद्धा येत नसतील तर मग काय त्याचा उपयोग नाही. आणि आता ते दिवस गेलेले आहेत, आता ते येऊ शकत नाही निवडून, 100% मी सांगतो. चर्चा अशी होत होती की खासदार अमोल कोल्हे आले तर वळसे साहेबांचं किंवा बाकीच्यांचं वर्चस्व कमी व्हायचं, म्हणून अमोल कोल्हे जेवढे मतदारसंघात येणार नाही, प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यात, तेवढं बरं होईल असे वळसे साहेबांचे समर्थक खासगीत म्हणायचे, असं विरोधक म्हणतायत. नाही, असं काहीच नाहीये. अमोल कोल्हे जरी आले असते ना, साहेब ते साहेब आहेत. शेवटी कोल्हे आज आलेत राजकारणामध्ये, आज ते मागच्या टर्मला खासदार झालेत. साहेबांनी 40 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे तालुक्यातील जनता त्यांना विसरणार नाही. जरी काही थोडंफार झालं असलं तरी आता बरीचशी लोक त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात थोडी नाराज होती, परंतु आता प्रत्येक गावामध्ये सर्व लोकांना समजलेलं आहे साहेब गेलेले आहेत. साहेबांचा शेवटी साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो विचार करून घेतलेला आहे. तुम्ही आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी काहीच बोलू शकत नाही. साहेब शेवटी साहेब आहेत आणि आमच्यासाठी देव माणूस आहे. वळसे साहेब साहेबच आहेत, त्यांच्याबद्दल त्यांची जागा ना तुम्ही आम्ही घेऊ शकत. ते गेले, त्यांचं त्यांना लक लाभो. परंतु आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणूस या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करतायत. त्यांचं बोलवतं धनी कुणी वेगळा असेल की लोक जी नाराजी व्यक्त करतायत ती वस्तुस्थिती असावी. नाही, नाराजी म्हणजे कसं आहे, आता जी जर पहिल्यापासूनच विरोधात आहे, ज्यांनी राष्ट्रवादीला मतदानच नाही केलं आणि आता पक्ष फुटलाय, मग चला आम्ही शरद पवार. आता आमच्या गावात तसंच आहे, ज्या माणसाने कधीच राष्ट्रवादीला मतदान केलं नाही आणि तो आता म्हणतोय मी राष्ट्रवादीचा आहे आणि मी राष्ट्रवादीला मतदान करा, शरद पवारांना करा. अरे पण तू कधी मतदानच जर साहेबांना केलं नाही, राष्ट्रवादीला मतदानच केलं नाही, आणि तुम्ही कसं काय म्हणता आता तुम्ही राष्ट्रवादी? तुम्ही पहिल्यापासून विरोधात होते, फक्त आता तुम्हाला सापट काय गावली. साहेब इकडे अजितदादा बरोबर गेले, व पवार साहेबांबरोबर निकम थांबले, म्हणून तुम्ही
काहीतरी उगाच आपलं करायचं. आणि आता आम्ही राष्ट्रवादी, आणि तुम्ही मतदानच नाही केलं. आम्ही बघतोय ना, आम्ही आज लहानपणापासून, आज माझं 48 वर्ष वय आहे, 18 वर्षापासून म्हणजे 30 वर्ष आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ना पक्षामध्ये कुणी काम केलंय कुणी नाही. त्यामुळे ते असं काही लय हे नाही. आता लोकांचं थोडंसं जरी असली नाराजी तरी बऱ्याचशा प्रमाणात दूर झाली, आणि विकास कामं त्या ठिकाणी आपण भरपूर केले. आणि आम्ही बोलताना विकास कामावर बोलतो, आम्ही बाकी काही विषय त्या ठिकाणी दुसरा घेत नाही. लोक असं म्हणतात की वळसे साहेब राज्याचे मंत्री आहेत, त्यांना राज्यभर फिरावं लागतं, तालुक्यामध्ये वेळ कमी मिळतो. 2 नंबरची जी फळी आहे ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावत नाही, सर्वसामान्यांना वळसे साहेबांपर्यंत पोहोचू देत नाही, अशी पण टीका होते. नाही, वळसे साहेबापर्यंत पोहोचायला काही कोणाची गरज नाही. साहेब आली तालुक्यात आल्यानंतर किंवा मुंबईला पुण्याला तुम्ही कुठेही जा, साहेब त्या ठिकाणी भेटतात, अशी काहीच अडचण नाही. आणि 2 नंबरच्या फळीतील सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते चांगले आहेत. आता आमचे कारखान्याचे चेअरमन आहेत, बाळासाहेब बेंडे आहेत, प्रदीप दादा आहे, विवेक दादा वळसे पाटील आहेत, बाकी सर्व विष्णू काका आहेत. ही सगळी मंडळी चांगल्या प्रकारे काम करतात. आता निलेश स्वामी थोरात आता नवीन कार्याध्यक्ष झालेत, त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. आमचं अंकित जाधव युवकचं, त्यांचं काम चांगलं आहे. आता सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागलेत, असं काय आता मला वाटत नाही त्याच्यामध्ये. पवार साहेबांची जी मागच्या आठवड्यात सभा झाली त्यावेळेस देवदत्त निकम, आमदार रोहित पवार असं म्हणाले की पवार साहेबांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून तुमचा ऊस तोडणार नाही, तुझ्या मुलाला कारखान्यातून किंवा संबंधित संस्थेमधून काढून टाकू, अशा प्रकारचा दबाव आणला जातोय. तुम्ही भीमाशंकरचे संचालक आहात, खरं काय? नाही, याच्यामध्ये त्यांनी जे रोहित पवारांनी काय आरोप केले असतील ते एकदम चुकीचे आरोप आहेत. कारण आम्हाला माहिती आहे, साहेबांनी स्वतः शिवगिरीला सभेला सांगितलं होतं का पवार साहेब तालुक्यात आल्यानंतर तुम्ही सभेला जा. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आम्ही स्वाभिमान सांगतो, आम्ही गेलो नाही. जरी साहेबांनी सांगितलं तरी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सभेला गेलो नाही. आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं तुम्हाला जायचं, तुम्ही जा, काही अडचण नाही, आम्ही कोणालाही विरोध नाही, कोणालाही धमकी नाही. आता मी त्या ठिकाणी भीमाशंकर कारखान्यात काम करतोय, मला सर्व माहिती आहे. कोणालाही तशी काही आम्ही फोन सुद्धा केला नाही का तुझ्या मुलाला शरद बँकेतून हे करू किंवा बाबा तुझा ऊस तोडणार नाही, असं काही नाही. हे उगाच चुकीचं. आता काहीतरी, आता मला तुम्ही सांगा, त्या दिवशी शरद पवार सभा झाली पवार साहेबांची, त्या सभेमध्ये पवार साहेबांनी टीका तरी केली का साहेबांवरती? फक्त रोहित पवार आणि देवदत्त निकम ह्या 2 लोकांनी साहेबांवरती टीका केली. बाकी पवार साहेब तर काही बोलले पण नाही. म्हणजे आम्ही, पवार साहेब म्हणाले की दिलीप वळसे पाटलांना मी काय कमी केलं, अनेक महत्वाची पदं दिली, अनेक महत्वाचे मंत्रिपदं दिली, विधानसभेचं अध्यक्षही केलं, असं असतानाही सोडून गेले. याच्यापेक्षा वेगळं काय बोलायला पाहिजे होतं? नाही, आता कसं आहे साहेब, त्या ठिकाणी साहेबांनी त्या दिवशी पण सांगितलं काहीतरी थोडंसं राजकीय म्हणा किंवा काही त्यांच्या थोड्याशा अडचणी असतील. आणि पक्षामधून जाताना मला तुम्ही सांगा, जर 1-2 आमदार गेले असते तर ठीक आहे, पण 41 आमदार हे दादांबरोबर गेलेले आहेत आणि 14 आमदार हे फक्त शरद पवार साहेबांबरोबर राहील. त्याच्यामुळं असं काही वाटत नाही. आणि जरी पवार साहेबांनी संधी दिली, असे किती लोकांना संधी दिली, पण साहेबांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. नुसतं मंत्रीपद देऊन उपयोगाचं नाही, तर त्या मंत्रिपदाचा उपयोग करून तालुक्यामध्ये विकासाची कामंही साहेबांनी भरपूर आणलेली आहेत. त्याच्यामुळं साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हाला योग्य वाटतो. साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचे बाळासाहेब बानखेले आहेत, देवदत्त निकम आहेत, त्याचबरोबर राजाराम बानखेले आहेत. यांना मोठं केलं, चांगली पदं दिली. मग असं काय घडलं की ही मंडळी साहेबांना सोडून गेली? नाही, हे घडायला म्हणजे यांना वैयक्तिक महत्वाकांक्षा, आमदारकीची पडलेली स्वप्न, त्यामुळे ही लोक बाहेर गेली, असं काय नाही. आता आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही पहिल्यापासून साहेबांचंच काम करतोय. आणि आम्हाला काय, साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शेतमाल प्रक्रिया संस्थेमध्ये वयाच्या 34व्या वर्षी ते चेअरमन म्हणून काम करायला संधी दिली साहेबांनी. मी 7 वर्ष शेतमाल प्रक्रिया संस्थेला काम केलंय. आमचे माऊली गावडे आहेत, माऊली गावड्यांना सर्व पदं तालुक्यातील माझ्या मते सर्व पदं त्यांना दिली, ते सुद्धा एकनिष्ठ राहिलेले आहेत. आणि आता सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी भीमाशंकर कारखान्यामध्ये संधी दिली. मला असं वाटलं पण नव्हतं का मी त्या कारखान्याचा संचालक कधी होईल, पण योगायोगाने मला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि ही साहेबांच्या माध्यमातून आता थोडंसं ही जे दूर कार्यकर्ते जातात ना, ते वैयक्तिक महत्वाकांक्षा व यांना लगेच आमदारकीची पडलेली स्वप्न, दुसरं काय बाकी. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि भीमाशंकर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष देवदत्त निकम, काय दोघात फरक काय सांगाल? ते चेअरमन असताना आणि आता बाळासाहेब चेअरमन असताना. नाही, आता माझा संबंध आलाय तो बाळासाहेब बेंडे चेअरमन असताना, पण नानांचं काम अतिशय चांगलं आहे. नानांनी सुद्धा देवदत्त निकम कारखान्याचे चेअरमन असताना त्यांच्या आता व्हाईस चेअरमन म्हणून काम केलंय नानांनी पण नानांचं काम खूप चांगलं आहे. आणि म्हणजे आता सुद्धा नानांचं काम आहे ना,
एकदम चांगलं आहे. प्रत्येकाला समजून घेऊन प्रत्येकाच्या अडीअडचणी कारखान्यातल्या सोडून असा वैयक्तिक कुठला नाही, सर्व संचालक मंडळाला विचारून त्या ठिकाणी नानांचं काम एकदम चांगल्या प्रकारे आहे. देवदत्त निकम यांना सध्या दिवसेंदिवस लोकप्रियता वाढते, कार्यकर्ते त्यांच्या बाजूने खूप सकारात्मक बोलतायत. हा भास आहे का वास्तव आहे? नाही, हा भास आहे, वास्तव नाही. या ठिकाणी मी तुम्हाला पहिलेच सांगितले, ज्यांनी कधी राष्ट्रवादीला मतदान नाही केलं ते त्याच्याबरोबर आहे. त्यांनी म्हणजे साहेबांना ज्या वेळेला साहेब 90 साली या तालुक्यात आलेत, त्याच्यानंतर जे फक्त साहेबांच्या बरोबर राहिलेत, पदं घेतली आणि आता पक्षाची हे झाल्यानंतर तिकडे गेलेत, यांनी कधीही साहेबांना मतदान केलं नाही. आणि हे तुम्हाला सांगतो वास्तव नाही, हे भास आहे त्यांचा, खरं नाही. 100% त्या ठिकाणी साहेब निवडून येतील, ही काळ्या दगडावरची रेघ. आता मी काल साकोरे या गावामध्ये गेलो होतो. तिथला एक कार्यकर्ता म्हणाला 20 वर्ष झाले आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. एका रस्त्याचं 2 वेळा भूमिपूजन केलं, काम होत नाही. साहेब माझे गुरु, परंतु जर काम मार्गी लागत नसेल तर आम्ही वागायचं कसं? ते जे काय बोलले ते कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल. नाही, याच्यामध्ये कसं आहे, जर तुमचं 20 वर्ष काम मार्गी लागत, आपण घरी बसून साहेब कुठलंही काम होणार नाही. ज्या वेळेला आपल्याला विकासाची कामं करायची असतात त्यावेळेला आपण साहेबांना वेळोवेळी येऊन भेटलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडले पाहिजेत, आपण त्या ठिकाणी प्रस्ताव दिले पाहिजेत. साहेब 100% त्या ठिकाणी देतात. आता आमच्या गावडेवाडीला त्यांनी माझ्या हिशोबाने 1 कोटी रुपयाचा निधी आता दिलेला आहे गावडेवाडीला. मध्यंतरीच्या काळात 2 वर्ष निधी नव्हता, पण आता साहेबांनी 1 कोटी रुपयाचा निधी दिलाय आणि खूप चांगल्या प्रकारे. आणि आमच्या गावात कुठलीही काम नाही राहिली. आता हे साकोरी सारखा एखादा अपवाद रस्ता राहिला असेल, काय होतं त्यावेळेस तुम्ही कार्यकर्ते पण तिथपर्यंत जाणं भाग आहे ना. तुम्ही नुसतं म्हणणार 20 वर्ष रस्ता नाही केला, असं नाही. तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजेत, तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत, तरच ते प्रश्न त्या ठिकाणी सुटतील. आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. वळसे साहेब उभे राहू शकतात की त्यांच्या कन्या माहीत नाही. देवदत्त निकम आणि देवदत्त निकम आणि कदाचित साहेबांचा दुरंगी सामना होऊ शकतो. तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा वळसे साहेबच विजयी होतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, परंतु सर्वसामान्य मतदार खासगीमध्ये चर्चा वेगळी करतो. नाही साहेब, जरी लोकसभा झाली आणि लोकसभेनंतर विधानसभा झाली, साहेब त्या ठिकाणी 100% निवडून येतील. काही कोणी खासगीत बोलत नाही. मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे, जी लोक कधी राष्ट्रवादीच्या बरोबर नाहीयेत, साहेबांना कधी मतदान नाही केलं, फक्त साहेबांबरोबर देखावा केलाय आणि ती आता बाजूला गेलेत आणि मग ती उगाच आपलं विरोधी कोणतरी असतं, मग ते म्हणतं बाबा नाही निकम, तो काही विषय नाहीये. साहेब त्या ठिकाणी 100% निवडून येतील. 2019च्या निवडणुकीपेक्षा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे साहेब अधिक मताधिक्य घेतील. नाही, 2019ला जेवढं मताधिक्य आहे तेवढं तर साहेबांना 100% येईल, काहीच अडचण नाही. कारण आता महाविकास आघाडी आणि महायुती, जर या महायुतीचे उमेदवार साहेब असतील, महाविकास आघाडीचं कोण असेल ते सांगता येणार नाही, पण महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जर लढली तर त्या ठिकाणी साहेबांना तेवढं मताधिक्य गेल्या वेळच्या 2019ला जे होतं तेवढं 100% मिळेल. देवदत्त निकम दूर गेल्यामुळे काही फटका बसणार नाही. नाही, देवदत्त निकम गेल्यामुळे काही फटका बसणार नाही. शेवटी कसं असतं, 4 गेले तर 4 येणारे असतात, त्याच्यामुळे काही अडचण नाही. अशी शिवाजीराव आढळराव जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांचा विधानसभेला फायदा होऊ शकतो. दादा जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर 100% त्याचा साहेबांना पण फायदा होणारच आहे ना. कारण ते इकडे आल्यानंतर थोडासा फरक होणारच, काहीच अडचण नाही. आता जी मंडळी टीका करतायत, ह्या टीकाकारांना काय सांगाल? किंवा टीकाकारांच्या ह्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य मतदार थोडासा चलबिचल होतो, तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, सर्वसामान्य मतदार आहे ना, अजिबात चलबिचल साहेब होणार नाही. 100% ते साहेबांचं त्या ठिकाणी काम करतील. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, थोडीशी कसं लोकांचं काहीतरी आपलं गेले सोडून असं म्हणून त्या ठिकाणी भासवलं जाते मतदारांना आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतो. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आणि देवदत्त निकम वळसे साहेबांच्या सोबत न राहिल्यामुळे आंबेगावचे कार्यकर्ते काही प्रमाणामध्ये विचलित झाले होते, असंही देवदत्त निकम यांचे समर्थक सांगत होते. परंतु हे असं सांगतात की त्याचा काडी मात्र संबंध नाही. वळसे साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच, त्याच्यामध्ये फरक होणार नाही. एवढंच नाही तर 2024च्या निवडणुकीमध्ये वळसे साहेबांचं मताधिक्य वाढू शकतं. शिवाजीराव आढळराव जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्याचाही फायदा होऊ शकतो. ज्या अमोल कोल्हेंना वळसे साहेबांनी खासदार करण्यासाठी खूप प्रयत्न केले, ते कोल्हे आज सोडून गेलेत. या निवडणुकीमध्ये कोल्हेंना सुद्धा आंबेगावची जनता
थारा देणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत दुसरे सहकारी आहेत. काय तुम्ही सांगाल, सध्या जे आंबेगावातलं आपले चित्र पाहायला मिळतंय, तुम्ही काय सांगाल? गेली 6-7 पंचवार्षिकमध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटलाचा संपूर्ण तालुका पाठीमागा आहे. आमच्या मते आंबेगाव तालुक्याचं भूषण हे भीमाशंकर पवनात दिलीप वळसे पाटील आहेत. कोणी काही वावड्या उठवल्या आणि काही केलं तर साहेबाच्या कार्यक्षमतेवर, त्यांच्या चारित्र्यावर, विश्वासावर ते मात्र फरक होणार नाही. जे जनतेच्या मनात आहे तेच साहेबाच्या मनात तसं होणार आणि तालुक्याचे परत नेतृत्व आणि सध्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटलांना लोक पाहतात. कारण कामाचं कोणाच्याही बद्दल ते गैरसमज करून घेत नाहीत. कोणत्याही पक्षाचा मनुष्य होते, गरीब छोटा मोठा, ते त्या उदार मताने त्याला मदत करत असतात. जे देवदत्त निकम यांना साहेबांनी मोठं केलं, कारखान्याचं चेअरमन केलं, बाजार समिती सभापती केलं, ते सुद्धा दूर झालेत. ते आमदारकीची स्वप्न पाहतात. लोकशाही आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये वळसे साहेब आणि देवदत्त निकम असा सामना होण्याची दाट शक्यता आहे. कसं पाहता? ग्रामपंचायत विधानसभा असा तो फरक असतो. जेव्हा ग्रामपंचायत निवडून आला त्याने विधानसभेचं काही बघायची गरज नाही. इतक्या लांब पाऊल त्याला टाकता येणार नाही जो कोणी असं साहेबाच्या विरोधात. जनता एवढी दूधखोई नाही. मी समजा उद्या म्हणलं ग्रामपंचायत सदस्य झालो, मी उद्या 5 वर्षांनी लगेच आमदारकीचं तिकीट मागायला गेलो तर मागची लोक तो विचार करतात मी काय काम केले. ज्यांनी काम केलं तेच पाठिंबा लोकांना. आज जरी तालुक्यात नामदार साहेबाच्याच पाठिंबा 100% लोक आहेत. हे काही असेल तर सगळे भूलभुले आणि लोकांना संभ्रमित करायचं काम चालू आहे. मीच कसा योगी असं काही नाही. चर्चा अशी होते, पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आपण काही बोलणं उचित नाही, परंतु ज्यांना पुतण्या सांभाळता आला नाही ते इतरांवर टीका टिप्पणी करतायत. कसं पाहता तुम्ही? पुतण्या अजित पवार, आता तो मोठा विषय, तो आपण सांगू शकत नाही. त्यांचा घरगुती विषय असणार, त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. पावळला वळसे साहेब गेले, बैलगाड्याच्या घाटामध्ये गेले, तिथं काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा केल्या. वळसे साहेबांनी अतिशय संयमाने उत्तर दिलं, अतिशय कुठेही विचलित झाले नाही. कसं पाहता? त्या कार्यक्रमात साहेब मी प्रथमदर्शनी होतो, साहेबांच्याच बरोबर काढत गेलो होतो, साहेबांच्या बरोबर स्टेजवर होतो. काहीतरी त्याच्यात पिल्यानी माणसं होती. साहेबांचं भाषण 5 मिनिटं चालू होतं पाण्याच्या नियोजन अमुक आणि नंतर खालून लगेच शरद पवार जिंदाबाद. साहेबांनी त्यांचं स्वागतच केलं. तुम्ही घोषणा देताय बरोबर आहे, मी सुद्धा साहेबांच्यावर 40 वर्ष काम केले. काही निर्णय घ्यावे लागतात ते घेतलेले आहेत, त्याचा मी योग्य उत्तर देईल तुम्हाला. आता ही सभा प्रचार सभा नाही आहे. त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर मी सुद्धा काठामध्ये होतो. असं काय नाही मीडियाला काय वाटतं की फार गोंधळ झाला, असं काय नाही. मी त्या ठिकाणी होतो. म्हणजे मीडियाने आवाज तो मांडला? मीडियाने नाही अवस्था, मीडियाने तिथे जास्त इश्यू केला. इतकं मोठं काय नव्हतं. जे लोक खालची लोक पण शांत आहेत, त्यांचं काय लगेच मोठा आक्रोश नव्हता का दिलीप पाटलाला किंवा साहेबांना असं काय वेगळं विचारायचं. त्यांचं म्हणणं तुम्ही काय केलं एवढं साहजिक विचारणार, ते पण त्यांचा अधिकार आहे. साहेबांनी त्यांना समोर उत्तर दिलं, असंही काय नाही काय साहेब त्यांना रागावले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार 4 तारखेला आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. मंचरला सभा होणार आहे. 2 दिवसापूर्वी आंबेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यावर टीका करताना विष्णू काका असं म्हणाले की बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. त्याच्यानंतर देवदत्त निकम असं म्हणाले की विष्णू काका हिंगे माझ्यामुळे दूध संघाचे संचालक झाले. आता कोणी काय म्हणेल, मी सह्याद्री पर्वत उचलला असं म्हणाल, पण सह्याद्री पर्वत उचलायला पण ताकद पाहिजे ना. विष्णू काकाच आहेत, ते देवदत्त निकम सारखे होऊ शकत नाहीत. त्यांचे बोलले वेगळे. मी समजा मी रामदास जातो, मी लगेच कोणाची बराबरी करून चालणार नाही. माझी पण अवकात पाहिली पाहिजे ना मी, असं मी आहे ना. सध्याचं आपण राजकारण पाहतो, वरचे नेते मंडळी एकमेकावर टीका करतात, समजू शकतो. छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा अनपार्लमेंटली शब्द वापरतात, आरेकारे करतात. कुठंतरी संस्कृती बिघडते का? काय सांगाल तुम्ही? संस्कृती हे काय, ज्याला जी महत्वाकांक्षा आहे अपार, ते घरगुती काहीतरी इश्यू करणार, मी तुला असं करतो, मी तुला मदत करतो, घराघरात वाद करून देणार आणि आपला स्वार्थ कसा साध्य होईल हे बघणार. या बाबतीत साहेबांनी आजपर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जवळपास 3री पिढी साहेबांच्या पाठीमागे, वळसे पाटेकरांच्या मागे, असं तरी आम्हाला जाणार नाही. पण ज्याला दिसते त्यांना एक असं तर 10 सांगणार ते, पण वास्तव तसं नाहीये. जाधव साहेब, एक शेवटचा प्रश्न. या विभागाचे माजी खासदार ज्यांनी 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचं किंवा खेड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, ते शिवाजीराव आढळरावांच्या उमेदवारी संदर्भामध्ये सध्या वेगवेगळी चर्चा आहे. राज्यामध्ये महायुती आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांना हवा आहे, त्यामुळे शिवसेनेकडनं आढळरावांच्या उमेदवारीला काही अडचणी येत आहेत. आढळरावांनी धनुष्यबाणाचं चिन्ह खाली ठेवून हातामध्ये जर घड्याळ बांधलं
तर आंबेगावची जनता, आंबेगावकर मंडळी आढळरावांना स्वीकारणार का आणि आढळरावांचा फायदा वळसे साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीला होईल का? आढळरावांनी हातात घड्याळ बांधलं तर आम्ही जोमाने काम करणार. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जरी साहेबांच्या मार्फत संदेश आला तर आम्ही 100% खुल्या मनाने काम करणार. उद्या त्यांनी साहेबाचं काम करू नाही तर नाही करू, साहेबांना काही इतरांनी काम केलं पाहिजे असं काही नाही. त्यांचं मताधिक्य आहे ते जागेवर राहणार नाही, कोणी कितीही ओरडू दे. कोणी म्हणलं ना बेडूक फुलाचा बैल होणार नाही, त्याचा बैलही होत नाही आणि बेडूक होणार नाही. खासदार अमोल कोल्हे सध्या ज्या पद्धतीने गर्जना करतात, मधल्या काळामध्ये ते कोणाला दिसत नव्हते. काही ठिकाणी अशी पाळी आली होती, 1000 रुपये घ्या आणि कोल्हे दाखवा, म्हणजे 1000 रुपये मिळवा आणि खासदार कोल्हे दाखवा, ही विरोधक टीका करायची आहे का हे वास्तव होतं? काय तुम्ही सांगाल? आता ते इथपर्यंत मोठी प्रतिक्रिया कसं असते साहेब, आपण मतदार आहोत, त्यांना चांगलं म्हणण्याचा अधिकार आहे, आपण त्यांना शिवाय देत नाही. आपण शिवाय देत नाही, तशी परिस्थिती होती, वास्तव होतच. कामानिमित्त बाहेर होते काय, त्यांना कामानिमित्त इथे यायला वेळ नव्हता, हा काय, पण असं वास्तव होतच. 1000 रुपये घ्या कोल्हे दाखवा असं होतच. जी मंडळी वळसे साहेबांवर आपली योग्यता नसताना टीका करतात, ह्या टीकाकारांना काय सल्ला? टीकाकारांनी आपलं पायतान किती, आपल्याला चप्पल तर 4 याची लागतात, आपण 6 याची घालू नये. आपण आपली पात्रता पाहून चाललं पाहिजे. मी उद्या काही म्हटलो, कोणावर टीका करायचं, मी किती मोठा आहे, मी किती स्वच्छ आहे हे पाहिलं पाहिजे ना. साहेबावर टीका करा म्हणजे आठपट मोठा होता असं नाही होत, तुमची पण पात्रता कमी होती. काही मंडळी असं आहे का, साहेबांवर टीका केली की आपली उंची वाढते किंवा आपण चर्चेमध्ये येतो? अगदी बरोबर आहे. काही ना तोच धंदा आहे बाजारपेठेत, मार्केटमध्ये फक्त हा नाही अमुक नालायक म्हणजे मी लेशाना, अशी एक चर्चा होते, खरं खोटं माहित नाही. देवदत्त निकम मार्केट कमिटीचे सभापती असताना त्यांनी आडतदारांवर खूप अन्याय केला, तुमच्या काही कानावर आहे? कानावर नाही, कुजबूज मार्केटमध्ये होती, मीच राहिला होतो ना, कुजबूज आहे, पण कशा पद्धतीने झाले, पण दहशत होती एक वेगळं, काही चुकीचं करायचं नाही. ही आदरयुक्त काय, नेमकं काय? आदरयुक्त नसेल, आदरयुक्त असेल तर मग इतकं त्यांना बाहेर फेकलं गेलं नसतं ना, स्वतःहून ते बाहेर गेलेत की. त्यांनाही वाटतं ना युग होता मी वेगळा कोणतरी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, म्हणजे ज्याला त्याला वाटतं मी वेगळा असल्यामुळे तो ऑटोमॅटिक लोक प्रवाहातून बाजूला पडतो, त्याला एक मिक्स व्हायची भीती वाटते ना. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपराव वळसे पाटील यांनी आंबेगावचा मतदारसंघ तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला. सगळ्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, वाडी वस्तीवरचा विकास केला, आदिवासी जनतेचे कुठलेही प्रश्न असतील ते सोडवलेले आहेत. राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना काही वेळेला मतदारसंघामध्ये दुर्लक्ष झालं असेलही, आपण ते नाकारत नाही, परंतु वळसे साहेबांनी जे काही केलंय ते इतर मंडळी करू शकत नाही. आता निवडणुका पुढ्यात आहेत, त्यामुळे काही मंडळी प्रयत्न करतायत, मतदार काय निर्णय घ्यायचा तो घेतील. वरच्या राजकारणामध्ये जे काही फाटाफुटी झाली त्याची कारणं कदाचित वेगवेगळे असतीलही. वळसे साहेबांनी शरद पवारांना सोडून जायला नको होतं असं आपण सहज म्हणतो, त्याची कारणं वेगळी असतील. वळसे साहेब एकटेच गेले नाही, तर अनेक आमदार गेलेले आहेत, किंबहुना शरद पवारांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा गेलेले आहेत. ते राजकारण काय असेल ते असेल, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये दिलीपराव वळसे पाटील यांना कितीही रोखण्याचा कुणीही प्रयत्न केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये वळसे पाटलांना रोखणं तेवढं सोपं नाही. परंतु एक नक्कीच आहे, वळसे साहेबांनी सुद्धा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. पाहूया आता 4 तारखेला नेमकं काय घडतंय. शरद पवारांनी वळसे साहेबांवर नाव न घेता केलेल्या टीकेवर काय बोलतात, त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत का, आणि शरद पवारांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर अजित पवार काय बोलतायत. आंबेगावचं राजकारण ढवळून निघतायत का हे फक्त बुडबुडे आहेत, ही सध्या मंडळी आमदारकीची स्वप्न पाहतायत. यांना भविष्यकाळामध्ये आंबेगावची जनता स्वीकारेल का खाड्यासारखं बाहेर काढेल हे येणारा काळच ठरवेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मनसर. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय.
भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा। तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध, 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत। दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत। अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98। महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये। अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये। हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही। 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव। आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।